रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरी मंजूर होतात आणि झाल्यात. तर त्याच्या अनुषंगाने काय झालंय की बाबा एखाद्याची विहीर पूर्ण झाली तरी सुद्धा साहेब लोक लवकर समजा बिल निघत नाही त्यांचं की बाबा थोडा महिना लागेल 15. आम्ही आता लोकप्रतिनिधी मी ग्रामपंचायत सदस्य त्यांची विहिरी व्यावसायिक आहेत त्यामुळे लोक वीट गावचे नाव काय आपलं हेमंत आवटे. तर लोकांच्या अडचणी असतात किंवा काय समजा विहिरीचं काम असलं तर आम्हाला ते सांगतात की बाबा आपलं हे पूर्ण झालं तरी बिल आहे नाही. मग इथं आपण आल्यानंतर ते सांगतात की 8 दिवस लागेल, महिना लागेल, 15 दिवस लागेल, 15 दिवस लागेल असं सांगतात. तर एक विषय काल काय झाला की आमची मासिक मिटिंग असताना ग्रामपंचायतची 5 जणांचं बिल आलं तर ते 4 जणांचं त्यांनी काम केलेलं क्लिअर होतं. तर 1 जणाचं काम काहीच न होता त्याचं बिल आलं. मग तिथं सगळे सदस्य असताना मग समजा आम्ही जर येस म्हणलो असतो द्या बिल तर लगेच देऊ शकतात की ग्रामपंचायतीची चौकशी करायचा अधिकार नाही. अधिकार ह्यांचा आहे की जिओ टॅगिंग असेल किंवा काम कुठं झालं कसं झालं सगळं बघूनच हे बिल सोडतात. बिल येण्यासाठी जिओ टॅगिंगचा फोटो वगैरे असावा लागतो ना, त्याशिवाय बिल येत नाही. त्यांनी जिओ टॅगिंगचा फोटो काढलाय साहेब, हा काही तुमच्याकडं दाखवतो. तर ह्यात ते दुसऱ्याच विहिरीचा फोटो काढलाय, असा समोर जरा दुसऱ्याच विहिरीचा फोटो काढलाय. ही त्यांची विहीर नाही आणि ह्याच्यावर तुम्ही तारीख बघितली एडिट करून ही जिओ टॅगिंग मध्ये तारीख आपली चुकत नाही, दिनांक असली बरोबर येतं. तर ह्याच्यात तारीख आली की 8/11/2026. बरं 8/11 म्हणजे 8/11 आणि पुढे हो इतकी तफावत आता ही त्यांनी ही केलं. ह्या जेव्हा अधिकाऱ्यांनी बिल काढलं आणि बिल आले तारीख आणि बिलाची तारीख बी आहे बिलाची फोटोची तारीख बिल आलंय 2/6/26 ला. मग बिल आणि पुढचं 4 महिने टाइम आहे त्याचं समजा आणि ते फोटोची. तर असं तफावत असल्यामुळं आम्ही ग्रामपंचायतचं तिथं असल्यामुळं कसं आमचा आम्ही जर येस म्हणलो असतो तर बाकीचे लोक म्हणले असते ना बाबा आमचं काम न जाता ह्यांचं काम न होता तुम्ही बिल काढली म्हणजे ग्रामपंचायतला समजा हे केलं असतं किंवा आम्ही लोकप्रतिनिधी असल्यामुळे आम्हाला लोक बोलले असते. त्याच्यामुळे आम्ही तात्काळ सांगितलं की ही चुकीचं आहे. मग ह्याच्या विहीर झालेली नसतानाही त्या ठिकाणचा जिओ टॅगिंग कट करून दुसरा जिओ टॅगिंग विहिरीत शेतकरी उभा करून घेतलेलं आहे आणि त्याचं बिल निघालेलं आहे म्हणणं आहे. हा आणि आता तर चालूचा फोटो आहे की अशा प्रकारे विहीर आहे चालूची काम चालू केलंय आणि म्हणजे संबंधित ठिकाणावरची ही विहीर आहे. हा विहीर आहे आणि आता आम्ही अर्ज दिलेला आता सध्या काम सुरू आहे आणि विषय काय सांगतो अधिकाऱ्यांनी कुठल्या तरी सांगितलं की काम युद्ध पातळीवर चालू करा, आपल्याला अडचण येऊ शकते. यांचं काहीतरी आर्थिक लागेबंद झाल्याशिवाय ह्या अगोदर बिल येऊ शकत नाही. आपण ही अर्जदार आहात दोघांनी एकत्रित अर्ज केलेला आहे. आपलं नाव काय? हनुमंत आवटे वीट. तर आता अर्ज दिल्यानंतर कार्यवाही काय झालेली? अर्ज दिल्यानंतर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. आता आम्ही 3 दिवस झाला अर्ज BDO साहेब रजेवर आहेत. काल आम्ही आलतो आणि त्यांनी म्हणजे कुठल्या तरी अधिकाऱ्याने आम्ही इथं अर्ज दिल्याच्या नंतर त्यांनी त्या लाभार्थ्यांना सांगितलं की समजवलं की आपल्याला अडचण येऊ शकते, तात्काळ जलद गतीने आपल्या विहिरीचं बांधकाम पूर्ण करावं आणि त्यामुळे ती कारवाईला दिरांगाई करत आहेत. ह्यांचं काहीतरी आर्थिक लागेबंद असल्याशिवाय जिओ टॅगिंग फोटो अपलोड केल्याशिवाय काहींना वर्ष लागतं अपलोड केल्यानंतर बिल आहे. ह्यांचं फोटोमध्ये बिलामध्ये सगळ्यात तफावत आहे. तरी पण ह्यांना बिल जमा झालंय, बोगस मस्टर काढण्यात आला रिंगचा. या कामात भ्रष्टाचार झालाय असं आपल्याला म्हणायचं. 100% भ्रष्टाचार झालाय. सध्या त्यांनी चौकशी करून रोजगार हमीची विहीर आहे, बोगस मस्टर बी काढण्यात आला बांधकाम झाल्याचा, बोगस बिल जोडल्यात, बोगस जागेवरची विहिरीचा फोटो अपलोड केलाय आणि विहिरीचं बांधकाम आज तागायत अद्याप चालू केलंय त्यांनी, पण ह्यांच्या सांगण्यावरून चालू केलंय. आणि हे आम्हाला काय म्हणले अर्ज द्या नावानिशी, आम्ही अर्ज दिला आणि त्याच्यावर पंचनामा करण्याची आमची अपेक्षा. ह्यांनी कुठल्याही प्रकारचा आजपर्यंत पंचनामा केला नाही. पंचनामा केला तर आता सध्या विहिरीचं बांधकाम युद्ध पातळीवर चालू आहे. 8 दिवसात बांधकाम पूर्ण होईल. पुन्हा परत फोटो काढून म्हणते ही आहे विहीर बांधकाम आहे पण जिओ टॅगिंग आम्ही सगळी माहिती घेतली. पण आम्ही समजा आता आम्ही ही गोष्ट उघड केली, ही उघड नसती केली तर असं किती होत्यात किती लोकांचं तालुक्यात किती लोक झाले. आपल्या क्षेत्रात आता कसं असते मी ग्रामपंचायत सदस्य असल्यामुळं आता माझ्या लक्षात आलं ना ती एकच आहे बाबा ही. आणि आम्ही चुकीचं जर केलं असतं समजा ग्रामपंचायत तर लोक म्हणले असते ना तुम्ही जवळची लोक आहेत म्हणून तुम्ही केलं. त्याच्यामुळे आम्ही तात्काळ विरोध केला आणि गट विकास आपले अधिकारी असते BDO साहेब त्यांना अर्ज दिला, तहसीलदार साहेबांना अर्ज दिला. त्यांच्याकडून कोणताही आम्ही काल बी स्वतः मी आलतो इथं त्यांना चौकशी केली पण म्हणले BDO साहेब रजेवर आहेत. आम्ही तहसीलदार साहेबांना बी निवेदन दिले, सभापतींना निवेदन दिले आणि डिप्युटी CO ला बी निवेदन दिले. त्यांनी बी सांगितलं की बाबा पुढं कारवाई करतो त्यांनी बी सांगितलं. पण आजपर्यंत
इथं उपलब्ध नसल्यामुळे नसल्यामुळं ती आता त्यांनी चार्ज म्हणजे रजेवर गेलेत म्हटले, त्यांचा कुणाकडे तरी चार्ज असेल. निवेदन कोणाकडे दिलं तुम्ही? आम्ही टपालात दिलं निवेदन. त्यांच्याकडे जे त्यांच्या नंतरचा जो चार्ज असतो ती व्यक्ती कोण नव्हती का तिथं? हा नव्हते ना, त्यांनी सांगितलं नाही ना कोण आहे ती, बघतो सांगतो. पण नव्हते. त्यांच्या नंतर जी नाही ज्या दिवशी अर्ज द्यायचा त्या दिवशी BDO साहेब होते की त्या दिवशी, पण दुसऱ्या दिवशी काय म्हणले व्हिडिओ? ते आम्ही कारवाई करतो म्हणले आणि रजेवर गेले. लेखी दिलं का तोंडी दिलं? आम्ही लेखी दिलंय. नाही त्यांनी तोंडी तोंडीच सांगितलं, दिलंय. तोंडी सांगितलं. तर आता 24 तारखेला अर्ज केलेला आहे आपला आणि त्यावर अद्याप कुठलीही दखल घेतली गेलेली नाही. आपली यापुढं काय मागणी आहे? आता आमचं म्हणणं काय आहे की आता आम्ही 3 दिवस झाला आम्ही ह्याची वाट बघतोय. मग आणखी समजा उद्याच दिवस आम्ही ह्यांना देऊ शकतो, तर उद्याच दिवस ह्यांनी नाही केलं तर आम्ही तहसील कार्यालयाच्या समोर म्हणजे इथं आम्ही उपोषणाला बसणार आहे. आणि जोपर्यंत ही कारवाई होत नाही, लाभार्थी असो किंवा अधिकारी असो, कोण जे दोषी असतील त्यांना तुम्ही कारवाई केल्याशिवाय आम्ही तिथं उठणार नाही. या प्रकारची चौकशी होऊन संबंधित कारवाई करावी ही आमची प्रमुख मागणी आहे. म्हणजे पूर्ण आहे ना. तुम्ही सांगा, एखाद्या सामान्य माणसाला दीनदलित असेल किंवा सामान्य एखादा गरीब माणूस असेल तर त्याला एखादं काम करण्यासाठी इथं किती हेल्प मारावं लागतं तुम्हाला माहिती. सगळ्या गोष्टी ही होऊ शकत नाही. सगळं काम पूर्ण झालं तरी साहेब लोक म्हणतात महिना लागेल, 2 महिने लागेल. आणि तुम्ही एखाद्याचं कुठलंच काय नाही, तुम्ही कसं बघितलं ही जिओ टॅगिंग फोटो नाही 8-11 म्हणजे पुढे ती फोटो दिलाय आणि त्याच्यावर बिल काढलंय. ही चुकीचं आहे ना. या प्रक्रियेत शासकीय अधिकारी कोण कोण समाविष्ट असतात? तर तसं आपल्याला नाही सांगता येणार. हा मग ते म्हणजे स्वतः तसं त्यांनी चौकशी करूनच ही करताना समजा पारदर्शकता असतेच. चौकशी करूनच ती कोण समजा दोषी असेल कोणी बी. आपण समजा आज काय नाव घेऊ शकत नाही ही दोषी, आपल्याला कसं माहिती समजा. पण जे कोणी ह्यात दोषी असतील, लाभार्थी असतील किंवा समजा ते अधिकारी असतील, जे कोणी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे.